अब फ्युचर की फिकर नाही या सिरीजच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंडाच्या द्वारे आपल्या जीवनात संपत्ती निर्माणाच्या अनेक पर्यायांवर चर्चा केली आहे। मात्र आजचा रील एका वेगळ्या विषयावर आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आहे, तो म्हणजे इमर्जन्सी फंड। आपल्या जीवनात आपत्कालीन निधी हा संकट समयी देवदूतासारखा मदतीला येऊ शकतो। आपत्कालीन निधी किती उपयुक्त आहे हे कोविडच्या संकटानं आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे। आपण आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, लग्नासाठी आणि आपल्या रिटायरमेंटसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात SIP नक्कीच करतो, परंतु भविष्यातल्या संकट समयी देवदूतासारखा धावून येईल असा आपत्कालीन निधीसाठी मात्र आपण SIP सुरू करत नाही। म्हणूनच माझं सजेशन आहे की आपल्या इक्विटी म्युच्युअल फंडाच्या SIP बरोबरच म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडांमध्ये सुद्धा आपण SIP केली पाहिजे आणि कमीत कमी 2 ते 3 वर्ष पुरेल असा आपत्कालीन निधी निर्माण केला पाहिजे। म्हणजे भविष्यात कोणतेही संकट आलं तर आपल्याला तो आपत्कालीन निधी उपयुक्त ठरू शकेल।